नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. घराघरातल्या जाऊबाई सध्या सासूबाईंची खूप सेवा करतायत, कारण शेवटी मार्कांचा मेवा त्यांच्याच हातात आहे ना. बघूयात मग आज हा मेवा कुणाला चाखायला मिळतोय. आपण आहोत बोरिवली पूर्व भागात आणि खेळ खेळणार आहोत शंकेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या सुर्वे कुटुंबामध्ये. मूळची रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातली ही फॅमिली गेली 50 वर्ष मुंबईमध्ये राहते. सुरुवात करत आजच्या भागाला आणि भेटूयात जाऊबाईंच्या जोडीला. चला. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. थँक्स. सुर्वे कुटुंबात तुमचंही स्वागत आहे. आणि आता थोरल्या धाकट्या तुम्ही दिसताय. करेक्ट ओळखल्या. आज करेक्ट ओळखलेलं आहे. त्या उंचीनं पण धाकट्याच आहे, त्याच्यामुळे मी गेस केला की एक धाकट्या असतील. मग थोरल्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी स्नेहा सुर्वे. हे माझे मिस्टर सचिन सुर्वे. ही माझी मुलगी संस्कृती. हे माझे बाबा, आई आणि आजी. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी श्रद्धा सुर्वे. हे माझे मिस्टर समीर सुर्वे. हा माझा मुलगा श्लोक. हे माझे सासरे. हे माझे लहान दीर आणि या माझ्या सासूबाई. कुटुंबाची ओळख झाली आणि आता सासूबाई करणार सुनांचं कडक परीक्षण. घरातल्या सासूबाई सौ सुचिता सुर्वे आणि त्यांच्या दोनही सुनबाई आता आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. एकत्र कुटुंबात तुम्ही राहता. आता दोघींवरही जबाबदारी आहे कुटुंबाची. मग ती जबाबदारी व्यवस्थित कोण सांभाळतो? अजून तशी जबाबदारी त्यांच्यावर मी टाकलेली नाहीये. म्हणजे मी सगळं करते, आणते वगैरे, मग त्या करतात. बर. हा, अशी म्हणजे पूर्ण जबाबदारी त्यांनी नाही. अच्छा. जॉब करतात, म्हणजे त्यांनी थोडंसं काम करतात घरात. दोघी जॉब करतात. ही आता छोटा बाळ आहे म्हणून ही आता नाही करीत आहे. बरं. मग ही करते जास्त आता काम, घरी आहे म्हणून. हिला एक ठरवून दिलेलं आहे काम, ती ही करते. जॉब आहे म्हणून वाटप करून ठेवला कामाचा. हिने ही करायचं, हिने का, आणि जेवण वगैरे सगळं मी करते. अच्छा. मिळून आम्ही तिघी पण असं व्यवस्थित म्हणजे चाललंय. कशा आहेत स्वभावाने थोरल्या सुनबाई? थोरल्या सुनबाई म्हणजे आहेत चांगल्या आणि स्वच्छताला 1 नंबर, म्हणजे 100 पैकी 100 मार्क. आधीच देऊन टाकतो. हो हो, मी. हा, पण राग लगेच येतो. हो म्हणता का म्हणे. हा. आणि ह्या खूप शांत बसलेल्या आहेत. आणि ह्या म्हणजे काम जरा अस्वच्छ. हा, आणि बोललं तरी काय बोलायचं नाही. इकडे कसं बोललं तरी मला 2 बोलणार, म्हणजे ती असं वेडेवाकडे नाही बोलणार. करते ना आई. हा, असं. ह्या काही नाही. हे पण म्हटलं आता हिने कसं केलंय, हे असे बघून तू कर. तुला येत नाही ना, मग हिने केलंय तसं तू बघून कर. तर ते नाही. थोडक्यात तिकडे जरासं इकडे म्हणजे साहजिक आहे, बोलू देते, पण तिच्या मनात पण काय नसतं आणि कामात चालढकल नाही कधी. आजारी असो, कधी काही असो, करायचं ते ती करणार बरोबर. पण सुद्धा म्हणजे कामाला बाई सुद्धा बाई नाही आमच्याकडे. हा, आम्ही सगळं. हा, आम्हाला म्हणजे आवडत नाही अशी. चला, आता तुम्ही छान गप्पा मारल्यात. आता असं छान परीक्षण पटापट करायचं. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार. पहिला प्रश्न, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी या कानानं ऐकणे आणि दुसऱ्या कानानं सोडून देणे हा स्वभाव कोणाचा आहे? ते इकडे आहे जरा. अच्छा. असं म्हणजे आता हे भांड बघ, आता तिने कसं घासलंय, मला सारखं बोलायला पण म्हणजे काय वाटेल, आई सारख्या कटकट करतात. आता हिने हे पातेलं कसं घासलंय, मग ते तसंच तू घास. आमच्या घरात जेवणाची अॅल्युमिनियमची टोप आहे, पण ती एकदम टाकासारखी स्वच्छ आहे. पण ते असं घाणेरडं चालणार नाही. ते इकडे जास्त आहे असं. इकडे हो होतं बोल. म्हणजे मी प्रयत्न करते तसं करायचं, पण आता तसं नाही होत. लहानपणापासून तिला कामाची तशी सवय नाही. बरोबर. सासूबाई अशा आहेत म्हणलं ते कसं चालेल. तिघींनी मिळून करतोय, एकट्या करत नाही ना. बरोबर. त्यामुळे घर एकत्र राहतात. बरोबर. चला, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. धाडसी सुनबाई पुरस्कार द्यायचा झाला तर कुणाला द्याल? हिला. हो, म्हणजे आहे अशी म्हणजे. धाडस. पुढचा प्रश्न आहे, कुटुंबात शांतता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कुणाचा असतो? शांत असते, किती बोला काय म्हणजे राग नाही दिसत असा चेहऱ्यावर. बरं. मग इकडे जरा शांतता जास्त असते. असं म्हणजे मी बोलते ना, असं कामावरून बोललं तरी म्हणजे वाद व्हायला नको म्हणून शांतच बसायचं. बरं. इकडे करायचं म्हणून बोलायचं पण. चला, पुढचा प्रश्न आहे, समजा दोघीही सोसायटीच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या तर कोण निवडून येईल? थोरल्या. हो, कडक बोलण्यात वगैरे कडक आहे अशी. अच्छा. ही शांत आहे अशी म्हणजे. नेत्याचे गुण आहेत तिकडे म्हणजे थोडक्यात सगळं. आश्वासनं पाळतील ना पण. चला, पुढचा प्रश्न आहे, कामात कोणाकडून जास्त चुका होतं
चुका म्हणजे याच व्यवस्थित करत नाही का, मला वाटतं असं. म्हणजे मला आवडत नाही. बरं. तिला बोलते पण अच्छा. हे बरोबर नाही सुद्धा, म्हणजे असं कर. पण मी करते नाही. ती कशी करते तसं तू करायला शिक. अच्छा. असं होतं का हो, की त्या अगदीच परफेक्ट करतात आणि तुमच्याकडून चुका म्हणजे असं होतं, पण मी म्हणजे माझ्या परीने करते. अच्छा. पण मग त्यांना नाही पटत. पण मग त्या सांगतात की असं नाही करायचं, असं करायचं. मग मी तसं ट्राय करते. म्हणजे अजून इकडे इंटर्नशिपच चालली असं म्हणायला हरकत नाही सुनबाईंची घरामध्ये. छान तुम्ही बोललात, छान गप्पा मारल्यात. आणि आता सासूबाईंचं परीक्षण झालंय. दोघीही सुनबाईंच्या सोबत खेळायची पुढची फेरी. सासूबाईंनी परीक्षण केलं आणि आता दोनही सुनबाई आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी थोड्याशा आधी गप्पा मारूयात. का हो, परीक्षण बरोबर वाटलं तुम्हाला? इकडे जवळपास 40 आणि इकडे 10. त्यांचं आधी लग्न झालं आणि ते आधीपासून म्हणजे करतात आणि व्यवस्थितच करतात. आणि मी प्रयत्न करते करायचा, म्हणजे त्यांच्यासारखं त्या सांगत असतात असं कर श्रद्धा, असं कर. बर. मग ते नाही होत कधी कधी, किंवा होतं, पण आता म्हणजे जास्त त्या करतात. अच्छा. यांचा स्वभाव कसा? यांचा बोलका आणि छान स्वभाव आहे. बरं. तुम्हाला आता एकत्र कुटुंबात सध्या राहताय, पुढेही एकत्र राहायला आवडेल का दोघींना? हा, आवडेल. पण कसं आहे की एकत्र आता आम्ही वर्किंग असल्यामुळे जॉब करतो, तर त्यामुळे एक तसे प्लस पॉइंट्स आहेत जॉईंट फॅमिलीचे, तसे मायनस पॉइंट्स आहेत. तसं आम्हाला फ्रीडम थोडंसं कमी मिळतं. कोणत्याही गोष्टीची सासूबाईंकडून परमिशन घ्यावी लागते. त्याला आम्ही काही म्हणत नाही, पण बरेचदा त्या नाही म्हणतात. बर. म्हणजे कुठे बाहेर जाण्याबाबत वगैरे. अच्छा. तर नाही म्हणतात. बर. मग आई असं कुठे गावाला गेले 4 दिवस 8 दिवस का, मग तेव्हा जायचं. ती एक गमत. अच्छा. तेव्हा पटापट कामं उरकून जाण्याचा प्रयत्न कर. बरं, मग अशी तुमच्या सासूबाईंशी बोललो, कडक वाटल्या फार स्वभावानं, आणि म्हणजे शिस्त नियम वगैरे हे असंच पाहिजे, अगदी काटेकोर पाहिजे. पटतं का हो तुम्हाला एवढी शिस्त? हा, ऍक्च्युली माझा असा स्वभाव आहे की मला सगळं काम परफेक्ट लागतं. अगदी ही वस्तू अशी ठेवली तर ती अशी नाही, असा थोडासा माझा स्वभाव आहे. त्यामुळे मला पटतं. पण मग आता एवढ्या जणांचं काय करतोय, तर मग घरामध्ये कामाला बाई ठेवली पाहिजे. अच्छा. वगैरे. पण मग थोड्या या गोष्टीवरून वाद त्यांचं होतात. मत काय असतं मग त्याच्यावरती? त्यांचं म्हणणं असंच की कुठे एवढं काम आहे, आम्ही पण करायचो ना. अच्छा. आणि एवढं काय, मी पण मदत करते ना. त्या फार मदत करतात आम्हाला, जेवण वगैरे नेहमी त्याच करतात. आम्ही फक्त एक हेल्पिंग हँड आहोत. तर त्यामुळे त्या म्हणतात मी पण तुमच्या बरोबर सारखं करत असते ना, असं त्यांचं. पण आमचं असं म्हणणं आहे तुम्ही आराम करा आणि आपण बाई ठेवू. जेवण वगैरे स्वयंपाक करणं हे काही आम्ही कामवालीकडून करून घेणार नाही, पण मग बाकीसाठी कामवाली ठेवली पाहिजे वगैरे असं. अच्छा. खूप छान तुम्ही बोललात. आणि आता या बोलण्यानंतर आता प्रश्नोत्तरांचा खेळ होणार आहे. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार, पण हे प्रश्न मी सासूबाईंना आधी विचारलेले आहेत. उत्तरं त्यांनी आमच्याकडे दिलेली आहेत. त्यामुळे बघूया त्यांची आणि तुमची उत्तरं जुळत आहेत का. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. सासू सासऱ्यांनी थिएटरला एकत्र जाऊन कोणता चित्रपट पाहिला होता? मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. बिंदास हा पिक्चर पाहिला होता. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. थोरल्या भावाला जास्त आवडत नाही, पण इतर दोन्ही भाऊ आवडीनं खातात असा पदार्थ? मच्छी कढी. नाही. करली. पुढचा प्रश्न आहे. झी मराठीवरच्या कुंकू मालिकेतली सासूबाईंची आवडती व्यक्तिरेखा? जानकी. 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 पुढचा प्रश्न आहे. धाकट्या दिराचा आवडता पदार्थ? आईस्क्रीम. मटण. फिश. पुढचा प्रश्न आहे. तुमचं ग्रामदैवत? तळेकरीण देवी. तळेकरण देवी. तळेकरीण देवी. आणि आता स्कोर असा झाला की थोरल्यांनी 2 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलेली आहेत आणि धाकट्यांनी 3 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली. त्यामुळे धाकट्यांना मिळतात 600 रुपये, अभिनंदन. आणि थोरल्या जाऊबाईंना मिळतात 400 रुपये, अभिनंदन. आता थोड्याशा मागे पडलाय तुम्ही, पण आता तयारी करायला पाहिजे. पुढच्या फेऱ्या आहेत, तयारी करा. शुभेच्छा.